तर जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव अजित आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण भेट देणार आहोत अंबड शहरातील ऐतिहासिक असं बांधकाम असलेली पुष्करणी बारवेला, ज्या बारवेचं निर्माण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केलं आहे। आणि असं सांगितलं जातं की ही बारव मराठवाड्यातली सगळ्यात मोठी बारव आहे। तर मग चला सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर मित्रांनो, जसं की मागच्या ब्लॉगमध्ये आपण स्वयंभू महादेवाच्या मंदिराला भेट दिली होती, तर आज आपण स्वयंभू महादेवाच्या मंदिरापासून निघालेलो आहोत पुष्करणी बारवेला भेट देण्यासाठी। ही बारव महादेव मंदिरापासून साधारणतः 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती आहे। तर मित्रांनो, जसं की आपण महादेवाच्या मंदिरापासून निघालेलो होतो, गावात आल्यावर आपल्याला महाराष्ट्र द्वार लागते। या महाराष्ट्र द्वारातून प्रवेश केल्यावर साधारणतः 40 ते 50 पावलांच्या अंतरावरती उजव्या बाजूला आपल्याला एक बोळ जाताना दिसते। ती बोळ आपल्याला पुष्करणी बारवेकडे घेऊन जाते। तर मित्रांनो, जसं की आता आपण पुष्करणी बारवेपाशी पोहोचलेलो आहोत, या बारवेची संपूर्ण माहिती व इतिहास आपल्याला श्री रामजी लांडे सर हे देतील। अंबड शहरातील पुष्करणी बारव ऐतिहासिक वास्तू म्हणून प्रसिद्ध आहे। या वास्तूचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला असून ही बारव व्यापानं खूप मोठी आहे, म्हणजे मराठवाड्यातली सगळ्यात मोठी बारव आहे। ज्या पद्धतीनं घृष्णेश्वरला तीर्थ आहे तिथे मोठी बारव, त्याच पद्धतीनं ही बारव आहे। ही प्राचीन बारव आहे आणि पुढे अहिल्यादेवींच्या काळामध्ये या बारवेचा जीर्णोद्धार झालेला आहे। तर चला आपण ही बारव बघूया। चल ही आहे मोठी विस्तारित अशी बारव। या बारवेमध्ये खाली उतरण्यासाठी 21 दगडी पायऱ्या असून महिला धार्मिक विधी करण्यासाठी आतमध्ये 4ही बाजूला घाट आहे आणि इकडे बारवेच्या पश्चिमेला सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे। जमिनीच्या खाली असलेलं हे महादेवाचं मंदिर प्राचीन असून आतमध्ये शिवलिंग आहे, नंदी आहे। तर आपण हे मंदिर खाली जाऊन बघूया। या आहेत बारवेत खाली उतरण्यासाठी मुख्य द्वार। याला 11 पायऱ्या असून या ठिकाणी सप्तमातृका देखील आहे। या सप्तमातृकाचं अंबड शहरातील विविध घराण्यामध्ये पूजन होतं, त्यामध्ये प्रामुख्यानं कायस्थ घराणं या सप्तमातृकांचं पूजन करतं। मंडळी, ही सगळी देवकोष्टकं असून पूर्वी या देवकोष्टकांमध्ये विविध देवता स्थापन केलेल्या होत्या। काळाच्या ओघामध्ये या मूर्त्या गायब झालेल्या आहेत किंवा गायब केलेल्या आहेत। हे जे देवकोष्टक आहे, तर या देवकोष्टकामध्ये पूर्वी या ठिकाणी एक 70-80 वर्षापूर्वी या ठिकाणी मूर्त्या होत्या। काळाच्या ओघामध्ये किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये तसेच शहरातील लोकांच्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ह्या मूर्त्या गायब झालेल्या आहेत। त्या आत्ता कुठे आहेत किंवा त्या कोणत्या मूर्त्या होत्या याची कोणालाही कल्पना नाही। अतिशय विविधतेनं नटलेलं हे मंदिर आणि बारव अंबड शहरातील ऐतिहासिक वारसा आहे। आपण बघू शकता, या ठिकाणी प्राचीन काळी ही बारव तयार करताना इथे येणाऱ्या पर्यटकांना किंवा इथे येणाऱ्या वाटसरूंना कपडे बदलण्यासाठी जी एक स्वतंत्र खोली होती, ती खोली या ठिकाणी आहे।
ही बारव पूर्णपणे पडलेली होती. अहिल्यादेवींनी या बारवेचा ज्या पद्धतीने जशी बारव होती त्याच पद्धतीनं त्याच दगडांनी ही बारव पुन्हा निर्माण केली, त्याचा जीर्णोद्धार केला. अहिल्यादेवींच्या काळामध्ये या बारवेवर हत्तीच्या चित्राचं कोंदण करण्यात आलेले आपण बघू शकता. या सभा मंडपाच्या वर जे नवीन दगडी काम झालेले तर ते हत्तीचं काम, त्याला गजमाळ म्हणतात. हत्तीचा तो थर आहे त्या ठिकाणी. काही खांबावर नक्षीकाम केलेलं आहे तर काही खांब तसेच आहे. तर सुंदर असं हे शिवालय आहे, बारवेच्या आतमध्ये आहे. याला पुष्करणी महादेव म्हणतात. आतमध्ये महादेवाचं शिवलिंग असून समोर हा नंदी देखील आहे. पावसाळ्यानंतर जवळपास 3 महिने 4 महिने हे मंदिर पावसाच्या पाण्यामध्ये असतं. इथं छाती इतकं पाणी असतं, कुणालाही आतमध्ये येता येत नाही. मात्र पाणी कमी झाल्यानंतर अनेक लोक या ठिकाणी येत असतात. उन्हाळ्यामध्ये अतिशय थंड असलेले ठिकाण म्हणजे हे अंबड शहरातील पुष्करणी महादेव मंदिर आहे. आज शेजारीच बारव असल्यामुळे वर्षभर या मंदिरामध्ये थंड हवा असते. या ठिकाणचं वातावरण थंड असतं. पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणी अनेक पर्यटक, अभ्यासक, नागरिक या बारवेला सातत्यानं भेट देत असतात. या पद्धतीचे असे दगडी घाट या बारवेला चारही बाजूने आहेत. या ठिकाणी पूर्वी धार्मिक विधी होत होते, जसे की दावा असेल, मुंज असेल, विविध धार्मिक विधी या बारवेमध्ये करण्याची परंपरा होती. हा वारसा जतन करण्यासाठी नागरिकांनी देखील पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. आपण जसं प्रशासनाकडे बोट दाखवतो तसंही शहरातील महिला या ठिकाणी थेट पाण्यात उतरून कपडे धुतात. आधीच आपल्या मराठवाड्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहावी त्याला सामोरं जावं लागणार आहे. आताच 15 ते 20 दिवसाला नळाला पाणी येतं आणि शहरातील ही पाणीदार बारव आपण कपडे धुण्यामुळे एकदम खराब करून टाकलेली. हे पूर्ण पाणी हिरवं झालेलं आहे. दोन 2014 मध्ये ही बारव दैनिक नवा काळच्या माध्यमातून स्वच्छ करण्यात आली होती. ही बारव स्वच्छ करण्यासाठी मुंबईच्या दैनिक नवा काळ टीमनं यासाठी पुढाकार घेतला होता. स्वर्गीय विलास लांडे मित्रमंडळाच्या वतीने याचा गाळ काढून आम्ही सर्वांनी मिळून ही बारव स्वच्छ आणि सुंदर केली होती. या बारवेचं काही काळ पाणी देखील पिण्यात येत होतं, परंतु पुन्हा या शहरातील महिलांनी पाण्यात थेट उतरून कपडे धुवायला सुरुवात केलेली. बारवेचा परिसर पूर्ण घाण केलेला आहे. तर महिलांना आणि नागरिकांना विनंती करतो की प्रशासनाची जितकी जबाबदारी आहे स्वच्छ ठेवण्याची, तेवढंच आपण त्या डोळसपणे या बारवेकडे बघितलं पाहिजे. हे आपलं आस्थेचं केंद्र आहे. हिंदू धर्मामध्ये त्या बारवेला खूप मोठी महात्म्य आहे. तरीही आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्या घरातील महिलांना आपल्या घरातील कपडे धुण्यासाठी पाठवतो. तर आपण केवळ या ठिकाणी कपडे धुणे जरी बंद केलं तरी इथलं पावित्र्य अबाधित राहील. अंबड
इकडचा आणि आपलं जे वाराणसीचं मंदिर आहे काशी विश्वनाथाचं, या दोघांचा संबंध आहे. पुराणामध्ये याचे अनेक संदर्भ आढळतात. तर या संदर्भावरून अहिल्यादेवींनी या ठिकाणी एखाद्या तीर्थापेक्षा म्हणजे तीर्थासारखाच दर्जा देऊन या शहरामध्ये या बारवेचा पुन्हा जीर्णोद्धार केला होता. मंदिराचं मुख्य म्हणजे बारवेत उतरण्यासाठी हा मुख्य मंदिरात येण्यासाठी तो आपण बघितलेला तो रस्ता आणि बारवेत उतरण्यासाठीचा हा मोठा रस्ता आहे. या ठिकाणी हा होळकर घाट आहे. या ठिकाणी एक अशी नोंद मिळते की 1780 काळामध्ये या शहरामध्ये दुष्काळ होता, पिण्यासाठी पाणी नव्हतं. तर या बारवेनं कितीतरी वर्ष या शहरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची तहान भागवली होती. या बारवेला पहारेकरी होते पूर्वीच्या काळी. या ठिकाणी कमावीसदाराच्या नोंदीमध्ये त्याच्या डायरीमध्ये सुद्धा या बारवेची नोंद आढळते. परंतु काळाच्या ओघामध्ये आपल्या घरी नळ आले, नळाने पाणी आलं, त्यामुळे या बारवेचं महत्व आपल्या जीवनामध्ये कमी झालं. खरं तर या बारवा वाचवण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतंय, जनजागृती करतंय. तरीही आपण याकडे अजूनही सकारात्मकपणे बघत नाही. बारवेला दूषित करणं, बारवेमध्ये कचरा टाकणं, बारवेच्या पाण्यात थेट कपडे धुणं बंद केलं पाहिजे. आपल्या कपड्या धुण्यानं काय होतं तर बारवा मधली सगळी जलचर ज्या आहेत, मासे आहेत किंवा बाकीचे छोटे छोटे जे जलचर आहेत ते नष्ट होतात. त्यांच्या ज्या प्रजाती आहेत त्या नष्ट होतात. म्हणजे ह्या मानवी साखळीला आपण कुठेतरी धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. कपडे धुतल्यानंतर खराब कपडे याच पाण्यात टाकतो. कपडे धुण्यासाठी जे वॉशिंग पावडर वापरतो ते पावडरही थेट याच्यात टाकतो, त्याची प्लॅस्टिकही याच्यामध्ये टाकतो. तर अनेक मासे मृत्युमुखी पडलेले आहेत, कासवांची संख्या कमी झालेली आहे. तर हे आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे. हे डम्पिंग ग्राउंड नाही, हे कचरा टाकण्याचं साधन नाही, तर हे पवित्र तीर्थ आहे. आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये तीर्थयात्रा करतो, 4 धाम यात्रा करतो, परंतु ह्या बारवेला सुद्धा काशीच्या तीर्था इतकंच, काशीच्या गंगे इतकंच महत्व आहे. तरीही आपण या बारवेला दूषित करतो. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून मी सर्वांना या माध्यमातून विनंती करतो की ज्या पद्धतीनं आपण तीर्थक्षेत्र पवित्र मानतो त्याच पद्धतीनं आपल्या गावातील हे तीर्थ पवित्र ठेवण्याचं जबाबदारी आपली आहे. मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की स्वच्छ सुंदर पुष्करणे आपण पुन्हा करूया, पण त्याला कुणीही घाण करू नये. महिलांना विनंती आहे, जे जे लोक या ठिकाणी कपडे धुतात त्या सर्वांना विनंती आहे की वरती पाण्याची व्यवस्था नगर परिषदेने केलेली आहे किंवा अजूनही करता येईल, पण या बारवेला कृपया कोणीही घाण करू नये. ही एवढीच कळकळीची विनंती आहे, असं आवाहन करतो. तर मित्रांनो, ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. श्री रामजी लांडे सर यांनी आपल्याला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आभार. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.